आज आपण बनवणार आहोत भोपळ्याची मोकळ। त्याच्यासाठी लागणारे साहित्य आहे, पहिला रवा घेतलाय, भोपळ्याचा किस, गूळ आहे, ओलं खोबरं घेतलंय आपण आणि रवा भाजण्यासाठी तेल लागणार आहे आपल्याला आणि जायफळ वेलची पावडर आहे। आता सुरुवातीला आपण तेल घेऊया, अंदाजे घ्यायचे। त्याच्यामध्ये रवा छान खमंग भाजून घ्यायचा आपल्याला। प्रकारे त्याला मंद आचेवर असा छान असा रंग येईपर्यंत आपल्याला खमंग रवा भाजून घ्यायचा आणि तो आता भाजत आलेला आहे। आता आपला रवा भाजून झालेला आहे, तर त्याच्यामध्ये आपण भोपळ्याचा किस मिक्स करणार आहोत। त्याच्यानंतर गूळ, चवीसाठी आपण छान लागण्यासाठी खोबरं टाकले। हे सगळं आता मिश्रण मिक्स करून घेऊया। आता थोडी आपण कढई जरा गरम करून घेतले आणि थोडं तेल टाकते आता मी। त्याच्यावरती आपल्याला सगळे मिश्रण ओतायचे आहे। मी गरजेपुरतं थोडंसं याच्या मिश्रणामध्ये पाणी टाकले, थोडंसं अगदी। आणि आता आपण वेलची पावडर, जायफळ पावडर जी केली आहे ती याच्यामध्ये प्रत्येक टाकायची। आता ती वाफ घेऊन झाली 3 ते 4 मिनिटांसाठी। आता जरा थोडं परतूया। आपण परतून घेतल्यानंतर पुन्हा याला 7 ते 8 मिनिटांसाठी वाफायला पण ठेवलं पुन्हा, आणि हे आपले रेडी आहेत आता हे मोकळ भोपळ्याची।